उमा, दुपारी माका कामाला जायचंय. तुम्ही एक काम करा, तुम्ही थकला आहात तर तुम्ही आराम करा. निशिन जो नाश्ता आणलाय ना तो मी माझ्या डब्यात नेतो. हॅलो. हा ओवी, बंधू काका बोलते. बंधू काका बोला ना. सगळं ठीक आहे ना तिथे? हो, काही प्रॉब्लेम नाहीये. आणि निशी होता ना रात्री तुझ्यासोबत? हो, निशी होती ना इथेच. बाकी दादा आणि वहिनी इले? हो आलेत ना, हे काय इथेच समोरच आहेत. पण तुम्ही इथल्या इथे कॉल का करताय? या ना इथे. हा अगं तसं नाही, ते मी कांता भाऊजींसोबत ना तालुक्याच्या गावी का कामासाठी इले म्हणजे झाला आता काम सगळा, आता आम्ही निघतो. हा पण तुझी काळजी वाटत होती ना म्हणून फोन केला. बंधू काका टेन्शन घेऊ नका, सगळं ठीक आहे इकडे. डोंट वरी. ठीक ठीक बाप. हो भाऊजी, झाला का नाही? झाला लवकर, किती वेळ घालवता? काय झालं ओवी? बंधू तुला असं का विचारत होता? काल काय झालं का? नाही दादा, तसं काही नाही झालंय. ते ऍक्च्युली आम्ही दोघीच राहणार होतो ना, म्हणून बंधू काकांना थोडी काळजी वाटत होती. गो गो मंजू, काय करतस? हा चहा ठेवलाय सगळ्यांसाठी. नाश्त्याचं बघते काय करायचं. हा सगळं ठेव बाजू. तू ना आधी तुझ्या भावाशी फोन लाव. हा का? अगं का म्हणजे मग बोलूच जा त्याच्याशी. कशाला? नाही म्हणजे इतक्या सकाळीच माझ्या दादाकडे आता काय काम आहे तुमचं? अगं लाली आत्यांचं महत्वाचं काम आहे बाबांकडे. तू कर ना फोन. हा कर 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 फोन कर. मग तूच कर ना, मला का सांगतेस फोन करायला? गो मंजू, जास्त पुढे बोलू नकोस. हा जेवढा सांगितलंय ना तेवढा कर. हा नाही म्हणजे काय, काल आम्ही फोन लावला होता, पण काय झाला आम्ही लगेच फोन कट केला. त्याचं काय, काही गोष्टी ना मोठ्यानेच बोललेल्या चांगल्या असतात. आता तू कशी चारूची आत्या पण असय आणि इकडून श्रीनूची मामी पण असय, म्हणून तू बोलू शकतस. तुझा मान मोठा ना म्हणून, आणि तू जसा जाणता पण असस ना म्हणून तुका फोन करूक सांगितलंय. कर कर लवकर. लग्नाबद्दल बोलायचंय का? हा अगो म्हणून तर चल चल फोन कर, चल लवकर फोन कर. हा लालिताई, अगं चारू अशी काय करतेस तू? दादा यावेळेला किती बिझी असतो, कामात असतो, माहित नाहीये का तुला? नाही लालिताई, हे बघा आत्ता फोन नाही करता येणार, आपण निवांतपणे नंतर करूयात त्याला फोन. हा राहू दे, एका मस्का लावण्यापेक्षा ना तूच कर फोन तुझ्या बापाशी. कर. लालिताईंनी चारूवर जादू केलीये. चारूने लालिताईंवर. उचलल्यानी फोन बंद येतोय. अगो लाव ना, पुन्हा लाव फोन, लाव. ओवी, तिचे पोहे निवडून झाले ना की पटापट चिवडो करू घेऊया. हो. आई, अगं का त्रास करून घेतेस? एक तर दिवस रात्र घरातली बाहेरची सगळी कामं करतेस. काल रात्री सुपारी फोडायचं काम करायला गेलेलीस, आणि आता मी जाणार आहे म्हणून एवढा सगळा खाऊ करून देतेस. काय गरज आहे याची? निशी, अगं माझी लेक सासरी चालली. तिका जर रिकाम्या हाती कसा पाठवू? आणि खरं सांगू, शहरातल्या लोकांका असा घरचो गावचो खाऊ खूप आवडतात. निशिबाळा, उमा तुला खाऊ देतायत ना, तो माहेरच्या प्रेमाचा गोडवा आहे. त्या ज्या ज्या वस्तू देतात ना त्या सगळ्या घेऊन जा, आम्हाला आनंद मिळेल ना. आणि मुख्य म्हणजे तू जेव्हा जेव्हा हा पदार्थ खाशील ना त्यावेळी आमच्या दोघांची आठवण काढशील. दादा,
बंधू ये ना. सिकंदरा शशिकांतराव हे कोण आहेत एक्झॅक्टली? चारूचे बाबा आहेत, शशिकांत मामा. अरे शशिकांतराव अहो काय करताय? उठा बघू तुम्ही आधी. उभे राहा बघू आधी तुम्ही. अहो, माझे का पाय धरताय? बंधू काय या सगळं? माका कळवायचं तरी ना शशिकांतराव येणार आहेत ते. अचानक कसे काय आले? माका वाटतं हे श्रीनू आणि चारूचं लग्न ठरवू केल्यात. असं विचारून माका आणखी लाजू नका उमाताई. माझ्या चेडवान इकडे येऊन काय दिवे लावल्यात माका सगळा समजलं. आणि म्हणूनच तेका भेटाक न जाता मी इकडे येले तुमची माफी मागू. गोष्टी या थराक जातीत या माहिती असताना चारूक इकडे पाठवलंच नसतं. मागे श्रीनू आणि निशीचा लग्न जमलेलं तेव्हाही चारून आत्महत्येचा प्रयत्न केलाय. कसा बसा ते का समजावलंय. हा लग्न मोडला आणि मंजून श्रीनू आणि चारूच्या लग्नाचा प्रस्ताव मांडलाय. मला वाटलेलं की ह्या नात्यात तुमच्या सगळ्यांची सहमती असतील. चारू तर श्रीनूच्या प्रेमात येडा झालेला. ते का त्याचं प्रेम मिळाल, आपल्या दोन घरात सोयरीक जुळेल, हे सगळं मी विचार केला आणि मी होकार दिलाय. पण त्याचा परिणाम असो होईल असा माका वाटला नव्हता. माझ्या चेडवामुळे देवाकच देवावर सोडूचो लागत असा वाटला नव्हता. जा काय झाला त्याच्याबद्दल चारूच्या वतीने मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो. नाही नाही शशिकांतराव, तुम्ही कशाला माफी मागताय? तुम्ही हात जोडू नका. आणि चारूवर माझा काही राग नाही आहे. अहो जशी आमची ओवी, निशी, श्रीनू, डुग्गू तशीच चारू. लहान आहे ती, तिच्याकडनं चुका होणारच. आपण तिला समजावून सांगायला हवं ना. हो, मी ते का समजावते. ते का त्याची चूक समजूकच हवी. तू ओवी ना गो? हो. बाळ, मला सगळं समजलंय. भाऊजीने मला सगळं समजवलं. चारू खूप वाईट वागली ग तुझ्याशी. पण ती श्रीनूच्या प्रेमात एवढी आंधळी झाली ना की ती चुकीचं वागतं हेच तिला समजत नाही. पण तू तिच्यापेक्षा समजूतदार आहेस. तिला माफ कर. ती चुकली. तिच्या वतीने मी तुझी माफी मागतो.
माफ कर. ओवी, नक्की काय झालं होतं? दादा नाही, खरंच काय नाही झालं. आणि काका, मला चारूवर राग वगैरे काही नाहीये. प्लीज तुम्ही मला सॉरी म्हणू नका. हे बघा, मी खूप लहान आहे तुमच्यापेक्षा. तुम्ही माझ्यासाठी माझ्या डॅड सारखे आहात. काय रे, या काय? काही नाही, ते काल नारळ उतरवले होते माडावरून, ते जाणून ठेवले. हा, पण ही कामं तू कशात करतस? बंदू खाया. हा, आज सकाळपासून दिसलो नाही घरात मका. बंधू मामा कामासाठी बाहेर गेलाय म्हणून मी आणून ठेवले. काय ना, आपण या घरावर हक्क गाजवतो ना, तर मग या घरातली कामं सुद्धा आपल्यालाच करावी लागणार, हो ना? आणि तसे मी आणून ठेवले नसते तर कोणीतरी चोरून नेले असते, नुकसान आपलंच झालं असतं. काय होत नाही, पण ही असली कामं ना तू करायची नाहीस. हा, मला अजिबात आवडत नाही. अरे, आपल्याकडे खूप पैसो. हा, काय होत नाही नुकसान. सॉरी आई, पण मला तुझ्यासारखं वागता नाही येणार. आधीच या घरात राहायला देऊन या घराने खूप मोठे उपकार केलेत आपल्यावर. दादा मामाशी तू वाईट वागलीच आहेस, बंधू मामाला तरी दुखावू नकोस प्लीज. शेनू, जिला दादा मधला देव माणूस दिसलो नाही, ती माझ्यासारख्या छोट्या माणसाला काय जपणार? आणि माका पण काय आता अपेक्षा उरलेला नाही. मरांदे, या बघ शिणू, तुझ्या आईसोबत वाद घालून तुझी शक्ती कमी करू, कळलं ना? मंजू, हो मंजू, कोणीला बघ. या या. अरे शशिकांत राव, तुम्ही या या या. बंधू, आजकाल तुझा ना लई तोंड सुटला. हा, अरे माझ्या पाहुण्यांसमोर तरी माझ्याशी नीट बोल. लाली लाली लाली, शशिकांतराव आधी बंधूचे मेवणे आहेत, तुझे पाहुणे व्हायचेच अजून. श्रीनू, मंजूवनीनं सांग तुझे दादा आलेत म्हणून. हो. या ना या ना, या बसा 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 ना. बसा बसा बसा. शशिकांतराव, बरा केला सा तुम्ही इला असता. नाही म्हणजे तसा मी तुमका फोन करतच होतय, पण तुमचा फोन लागत नव्हता. अरे वाट काय बघतोस? जा मामी बोलो. हा, बोलवतो. काय झालं? हा, आता तुमचा फोन बंद होतो तो माका कसं माहित असणार ना? हा, नाही नाही, माका तसा म्हणाचा नव्हता. माका विचारायचा होता की तुम्ही माका कशा फोन करत होता. मंजू मामी, काय रे श्रेणू? ते चारूचे बाबा आले होते खाली. काय? दादा आलाय? नशीब माझं. मंजू मामी, काय चाललंय? कुठे काय? मगाशी आई त्यांच्याशी फोनवर बोलत होती. आता आता बाबा आणि बंधू मामा त्यांना सोबत घेऊन आलेत. काय तुमच्या मनात काय ठरवताय तुम्ही? तुला आता सगळं माझ्या तोंडूनच बदलून घ्यायचंय का? जसं काही तुला काही माहितीच नाही आपल्या घरात काय चाललंय ते. मंजू मामी, म्हणजे तू सुद्धा माझं ऐकायचं नाही असं ठरवलंयस ना? श्रीनू, माझं सोड. अरे तुझ्या आईचंच बघ काय चाललंय ते.
आणि ती किती हट्टी आहे हे काही मी तुला वेगळं सांगायला नको. बरं सोड, दादा आलाय ना, मी जाते आधी. चारूला पण सांगायला हवं. बापरे. हो, चारूचे बाबा चारू आणि श्रेणूचं लग्न ठरवू केले असतील तर. पण होय बाळा, तुझ्यावरती दडपण आलं असेल, मी समजू शकतो. पण कसं आहे ना बाळा, एका मर्यादेनंतर आपण दुसऱ्यावरती स्वतःला नाही लादू शकत. नाही दादा, मला माझं वाईट नाही वाटत आहे, पण श्रीनिवासचं चारूवर प्रेम नाहीये. आणि त्यात त्यांचं लग्न झालं तर श्रीनिवास बरोबर चारूचंही लाईफ स्पॉइल होईल. हो अगं, बरोबर हा तुझा, पण ह्या सगळ्या लालिताईंका कोण समजावणार? मी बोलून बघू का चारूशी? ती माझी लहानपणापासूनची मैत्रीण आहे, ती ऐकेल माझं. मी बोलून बघते ना. नाही निशी, नको, ती उगाच तुला काहीतरी बोलेल. हो, आणि श्रीकांतराव बंधू शशिकांत रावांना बरोबर घेऊन आले म्हणजे त्यांनी नक्कीच काहीतरी विचार केला असेल ना. हे बघ ओवी, मी श्रीनूला जेवढा ओळखतो ना, त्यापेक्षा जास्त मी माझ्या बहिणीला ओळखतो. मला मान्य आहे की श्रीनूला हे लग्न करायचं नाहीये, पण लाली इतकी हट्टी आहे ना, स्वतःचं खरं करण्यासाठी ती काहीही करेल. पण श्रीनूला हे लग्न करण्यासाठी भाग पाडेल. आणि समजा श्रीनूचा चारूभाऊ लग्न झालाच तर बाळा, तू काही वेडावाकडा विचार मनात आणू नकोस. बाळा, तू काही काळजी करू नकोस. आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत. आणि तुमच्या बरोबर माझं प्रेमही आहे माझ्यासोबत. आमचं लग्न झालं नाही तरी आमच्या प्रेमाच्या आठवणींसोबत मी आनंदाने जगते. दादा चहा. भाऊजींका पण ती नाही नाही, काय म्हणते मी नंतर घेईन. तू घे ना. तुम्ही बाबा, तुम्ही असं अचानक कसे आलात? पण बरंच झालं तुम्ही आलात. अहो, लाली आत्यांचं तुमच्याकडे काम आहे. त्या तुम्हाला फोन सुद्धा करत होत्या. हा सगळं आपणाक बोलायचा असाच चालू, पण आधी माका तुझ्या एकट्याशी बोलायचा. हा, बोला ना तुम्ही.
पाहिजे तर आम्ही सगळे जातो. हा, बोला बोला बोला, चल. हो मंजू चल तू पण आज. थांबा, कुणालाही कुठेही जायची गरज नाहीये.